चला मुलांनो, अल्डिहाइड आणि केटोनच्या तिसऱ्या लेसनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दोन्ही लेसन तुम्ही आतापर्यंत वाचले असतील, पाहिले असतील, नोट्स पाठवलेल्या आहेत त्या पण लिहून काढल्या असतील. आता आपण तिसऱ्या प्रिपरेशनकडे जाऊया. आपण पहिल्या पार्टमध्ये इंट्रोडक्शन घेतलं अल्डिहाइड केटोन, त्याला UPSC नेमिंग सिस्टीमनुसार नावं कशी देतात त्याचा विचार केला. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण अल्डिहाइड केटोन तयार करण्याच्या दोन पद्धती घेतल्या. पहिली बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि दुसरी होती फ्रॉम ॲसिड क्लोराईड. ठीक आहे. आता तिसरी पद्धत घ्यायची आहे आपल्याला फ्रॉम ॲसिड अल्किल क्लोराईड. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम अल्किल नायट्राइल्स. अल्किल नायट्राइल्स म्हणजेच अल्किल सायनाइड. फॉर्म्युला आहे RCN. यालाच काय म्हणतात? अल्किल सायनाइड म्हणा, अल्किल नायट्राइल म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. अल्किल नायट्राइल म्हणजे RCN, ट्रिपल बॉन्ड आहे कार्बन आणि नायट्रोजन मध्ये. आता याच्यापासून अल्डिहाइडही तयार करता येतात आणि याच्यापासून केटोन पण तयार करता येतात. अर्थात दोन्ही पद्धती अगदी वेगवेगळ्या आहेत. मग आता आपण अगोदर विचार करूया अल्डिहाइडचा. अल्डिहाइड RCHO तयार करायचे आहे. IUPAC नाव अल्कॅनल. हे अल्कॅनल म्हणजे अल्डिहाइड आपल्याला अल्किल सायनाइड पासून तयार करायचे आहे. याला स्टीफन रिॲक्शन, स्टीफन रिॲक्शन असंही म्हणतात या रिॲक्शनला. चालेल, स्टीफन रिॲक्शन. अल्किल सायनाइडचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करणे. आता पहा काय केलं जातं याच्यामध्ये. व्हेन अल्किल सायनाइड, इम्पॉर्टंट रिॲक्शन, व्हेन अल्किल सायनाइड इज रिड्युस्ड बाय युझिंग द रिड्युसिंग एजंट that is stannous chloride SnCl2 and hydrochloric acid. हा अतिशय महत्वाचा रिएजंट आहे. कोण आहे? SnCl2, स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोजन घेतलेला आहे आपण रिडक्शन साठी. नाउ इन फर्स्ट स्टेप रिएक्शन बघा अशीच लिहायची तुम्ही. RCH डबल बॉन्ड NH. पहा, हे दोन हायड्रोजन आहे. एक या कार्बनला मी दिला, बरोबर आहे. एक बॉन्ड ब्रेक झाला, नायट्रोजनच्या समोर एक लिहून टाकला. ठीक आहे. आता हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे हा पण रिएक्शन मध्ये भाग घेतो. इथे नाही लिहिला तरी चालतो, तो इथे लिहायचा. आणि हा असा एक प्रॉडक्ट तयार झाला. याला अल्किल इमाइन हायड्रोक्लोराइड असं नाव देण्यात आलेलं आहे. नाव तुम्ही या इंटरमिडिएटला नाही दिलं तरी चालतं, फक्त इंटरमिडिएटला तरी चालेल. मग आता याला नाव द्यायचंच असेल तर हा अल्किल ग्रुप इमाइन IMINE हायड्रोक्लोराइड. हायड्रोक्लोराइड वाटलं तर द्या, नाही आठवलं तर सरळ काय म्हणायचं? हिअर इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. मधला कंपाऊंड मिळाला ज्याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. आता याच्यापासून आपल्याला कोण मिळत असतं? अल्डिहाइड मिळतात. मग दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो पहा. इन सेकंड स्टेप दिस अल्किल इमाइन हायड्रोक्लोराइड इट इज देन ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस. ऍसिड घ्या कोणतंही हायड्रॉलिसिस साठी. ऍसिड म्हटलं की H3O+ आयन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. ऍसिड हायड्रॉलिसिस म्हणून ऍसिड H3O+ लिहून टाकायचं. हायड्रॉलिसिस OH ग्रुप इन्व्हॉल्व होतो, हे वॉटर लिहिलेलं आहे. देन हिअर RCHO दॅट इज अल्डिहाइड्स आर फॉर्म्ड. पहा, आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड शिकायचे आहे. इथे आता दुसऱ्या स्टेप मध्ये हे अल्डिहाइड तयार झालं RCH आणि या वॉटर मधला ऑक्सिजन जोडून द्या. मग कोण तयार झालं? RCHO. बरोबर आहे. आता हे दोन हायड्रोजन, बरोबर आहे. एक नायट्रोजन, पुन्हा हे दोन हायड्रोजन, 2 2 4 4 हायड्रोजन, एक क्लोरीन एक नायट्रोजन. याच्यापासून जो बाय प्रोडक्ट तयार होतो तो झाला एक नायट्रोजन, 4 हायड्रोजन, एक क्लोरीन, एक नायट्रोजन, हे दोन हायड्रोजन, हे दोन हायड्रोजन, म्हणजे 4 हायड्रोजन. हा क्लोरीन, ऑक्सिजन इकडे जोडला, अमोनियम क्लोराइड. आणि हे कोण तयार झालं? आता अल्डिहाइड झालं. अल्डिहाइड तयार करण्याची पद्धत. एक रिएक्शन शिकून घ्या, पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. when alkyl cyanide or alkyl nitriles is reduced by using the reducing agent
that is stannous chloride, SnCl2 and hydrochloric acid. Then in first step it gives alkyl imine hydrochloride, which on acid hydrolysis forms the aldehyde. ठीक आहे. आता पाहिजे तेवढे एक्झाम्पल तयार करा. आर ची किंमत बदला बरं. पहा याला काय म्हणाल तुम्ही आता, एक तर मिथिल सायनाइड म्हणा किंवा इथेन 2 कार्बन ॲटम आहे, इथेन नायट्राइल, ETHANE इज रिप्लेस बाय नायट्राइल, इथेन नायट्राइल किंवा सरळ मिथिल सायनाइड म्हणा. when इथेन नायट्राइल इज reduced by using SnCl2 and HCl, then in first step फक्त R च्या ठिकाणी कोणता अल्किल ग्रुप आला, मिथिल. इंटरमिडिएट म्हटलं तरी चालेल किंवा सरळ सरळ म्हणा त्याला मिथिल इमाइन हायड्रोक्लोराइड. आणि नंतर इन सेकंड स्टेप दॅट मिथिल इमाइन हायड्रोक्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस इट गिव्स acetaldehyde, CH3CHO, acetaldehyde is formed. झाली रिएक्शन. जर समजा तुम्ही इथे आता बेन्झीन नायट्राइल घेतलं तरी चालतं, तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मिळेल. इथे पहा मी इथे काय करतो आता C6H5 लिहितो तरी चालेल. ठीक आहे. बेन्झो नायट्राइल म्हणायचं याला, बेन्झो नायट्राइल किंवा बेन्झीन सायनाइड म्हणा. when it is reduced by using SnCl2 and concentrated HCl, then in first step फक्त इथे आता काय लिहायचं आहे तुम्हाला, C6CH5 बेन्झो इमाइन, BENZO, बेन्झो इमाइन हायड्रोक्लोराइड. नाव आठवलं तर द्या, अदरवाइज काय लिहायचं तिथे, इंटरमिडिएट. म्हणजे रिएक्टंट आणि प्रॉडक्टच्या मधात तयार झालेला कंपाऊंड म्हणून इंटरमिडिएट. हा रिएक्टंट हे मेन प्रॉडक्ट आपला मधात तयार झाला म्हणून इंटरमिडिएट म्हटलं तर बिघडत नाही. त्याला नाव द्या नका देऊ. ठीक आहे. आता इथे काय होईल मग, हा C6CH5 कोण तयार होईल इथे आता पुन्हा, C6CH5 CHO म्हणजे कोण, बेन्झाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड आणि बाय प्रोडक्ट पुन्हा अमोनियम क्लोराइड. हे झाली अल्डिहाइड तयार करण्याची पद्धत. ऍसिटाल्डिहाइड तयार केलं, बेन्झाल्डिहाइडही आपण तयार करून दाखवला. काय नाव दिलं रिएक्शनला मी, स्टीफन रिएक्शन. ही तिसरी पद्धत शिकतोय आपण. पहिली बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, दुसरी फ्रॉम ऍसिड क्लोराइड, बरोबर. आणि आता ही तिसरी पद्धत फ्रॉम अल्किल नायट्राइल किंवा अल्किल सायनाइड, त्याच्यापासून अल्डिहाइड तयार करतो, ती झाली स्टीफन रिएक्शन. आणि आता केटोन तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की या अल्किल सायनाइडवर ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन करायची आहे. कोणाची, ग्रिग्नर रिएजंटची. ग्रिग्नर रिएजंट म्हणजे कोण, पहिल्या प्रकरणात येऊन गेलेला आहे. GR म्हटलं की ग्रिग्नर रिएजंट म्हणजे RMgX. R म्हणजे अल्किल किंवा अरायल ग्रुप घेतला तरी चालतो. मग ग्रिग्नर रिएजंट अल्कोहोल मध्ये अशा रिएक्शन येऊन गेलेली आहे. आता तेच नियम जसे तुम्हाला सांगितलं होतं, ग्रिग्नर रिएजंटची कोणती रिएक्शन आली तर ती लक्षात ठेवणं फार सोपं आहे. कशी ते मी पुन्हा सांगतो. मग फ्रॉम अल्किल नायट्राइल, पण कोण तयार करायचं आपल्याला, केटोन. कोणाची ऍक्शन करायची आहे, ग्रिग्नर रिएजंट, शॉर्टली GR. व्हॉट इज मीन बाय ग्रिग्नर रिएजंट, दीज आर द अल्किल मॅग्नेशियम हलाइड called as a Grignard reagent. For example, methyl magnesium chloride, methyl magnesium bromide, methyl magnesium iodide, ethyl magnesium chloride, ethyl magnesium bromide, किंवा सरळ सरळ C6CH5 घेतलं तरी चालतं, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. बरोबर, फिनिल म्हणायचं, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. हे सगळे ग्रिग्नर रिएजंट आहेत. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड यालाच म्हणतो आपण, येऊन गेले इथे ग्रिग्नर रिएजंट. ठीक आहे. आता या ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन तुम्हाला कोणावर करायची आहे, अल्किल सायनाइड वर करायची आहे. तेव्हा कोण तयार होतं रिएक्शन मध्ये, केटोन्स तयार होतात. ठीक आहे. मग आपण आता केटोन कसं, एक रिएक्शन तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढे एक्झाम्पल देता येतील. आता सुरुवात करूया आपण.
व्हेन अल्किल सायनाइड, एक रिएक्शन समजावून घ्या फक्त, 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते आहे. व्हेन अल्किल सायनाइड इज ट्रीटेड विथ ग्रिग्नर रिएजंट RMgX, बरोबर आहे. अल्किल मॅग्नेशियम हलाइड, R लिहा, R' घेतलं तरी चालेल. अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइल ट्रीटेड विथ ग्रिग्नर रिएजंट. देन इन फर्स्ट स्टेप ऑलवेज ऍडिशन प्रोडक्ट इज ऑब्टेन. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन असतात या येणारे प्रॉपर्टीज मध्ये. मग आता काय होतं की प्रत्येक वेळेला तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये ऍडिशन प्रोडक्ट तयार करायचा आहे. हा संपूर्ण ग्रिग्नर रिएजंट इकडे ऍड करायचा. ऍड करत असताना ग्रिग्नर रिएजंट मधला अल्किल ग्रुप नेहमी कार्बनला जोडून द्यायचा. यातला अल्किल ग्रुप नेहमी कार्बनला जोडायचा. जोडला, आता एक बॉन्ड तर ब्रेक झाला, मग राहिले 2. त्यानंतर समोर कोण होता, नायट्रोजन, आणि शिल्लक काय राहिलं, MgX. हा लिहून टाका. झाला ऍडिशन प्रोडक्ट. R' कार्बनला जोडला, एक बॉन्ड ब्रेक केला, MgX समोर लिहून टाकला मी. आणि हा याला काहीच नाव द्यायची गरज नाही, सरळ एक तर याला ऍडिशन झाली म्हणून ऍडिशन प्रोडक्ट म्हणा, किंवा मॅग्नेशियम येतो म्हणून याला कोणी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असंही म्हणतं. एक तर याला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणा किंवा ऍडिशन प्रोडक्ट म्हणा. आता जेव्हा जेव्हा ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन येईल तेव्हा तेव्हा मीडियम जे आहे हे इथे ड्राय इथर लिहूनच टाकायचं, कारण इथे वॉटर मीडियम चालत नाही, अल्कोहोल चालत नाही. काय पाहिजे त्याला, ड्राय इथे इतर पाहिजे असतं. लिक्विड आहे पण ड्राय म्हणजे वॉटर नसलेलं. मग आता कोण तयार झालं, ऍडिशन प्रोडक्ट. याला ऍडिशन प्रोडक्ट म्हणा, नाही आठवलं तर दुसरं काय, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणा किंवा इंटरमिडिएट म्हणा. ठीक आहे. आता दुसऱ्या स्टेप मध्ये याला मी पुन्हा लिहितो, तुम्हाला रिएक्शन समजायला सोयीची व्हावी म्हणून. तुम्ही इथेच बाण दाखवून केले तरी चालेल, पण मुद्दाम 2 स्टेप लिहितो म्हणजे समजायला सोयीचं होईल. हा ऍडिशन प्रोडक्ट घेतला. प्रत्येक वेळेला दुसऱ्या स्टेप मध्ये याचं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडनी हायड्रॉलिसिस करायचं, हे असं लिहून टाकायचं, हायड्रॉलिसिस. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ग्रिग्नर रिएजंटच्या रिएक्शन येतील त्या अशाच लिहायच्या. इन सेकंड स्टेप दिस ऍडिशन प्रोडक्ट अंडरगोज हायड्रॉलिसिस बाय युजिंग डायल्यूट HCl. देन हिअर अल्डिहाइड केटोन्स आर फॉर्म. आता इथे काय होत असतं, नेहमी पहा, इथे कधी कधी ऑक्सिजन आला, प्रिपरेशन मध्ये घेतलंय आपण अल्कोहोलच्या. इथे जर ऑक्सिजन आला तर एक वॉटर मॉलिक्यूल घ्यायचा आणि नायट्रोजन आला तर 2 घ्यायचे. पहा इथे ऑक्सिजन येऊ शकतो, कधी कधी ऑक्सिजन आला तर एक वॉटर मॉलिक्यूल, नायट्रोजन आला तर 2 घ्यायचे. आणि आता हा जो MgX आहे तो नेहमी कोणाच्या स्वरूपात बाहेर पडत असतो, हा प्रॉडक्ट कधीच बदलत नाही, बाय प्रॉडक्ट. हा MgXOH लिहून टाकायचा. काय, हा MgX काढून टाकला, यातला OH काढून घ्या, बरोबर आहे. हे OH 2 वॉटर आहेत की हे असे लिहिले. मग त्यातला एक OH ग्रुप मी उचलला, इथे जोडून दिला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत, म्हणजे हा MgX, मॅग्नेशियम X आणि OH हा जोडून दिला. आता पहा, त्यानंतर हा जो नायट्रोजन असतो हा नेहमी अमोनियाच्या स्वरूपात बाहेर पडतो, हाही बाय प्रॉडक्ट झाला NH3. म्हणजे याचाही प्रश्न मिटला. हा नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन, हाही काढा आणि हाही काढा, झालं NH3. आता फक्त काय राहिलं, हे सगळं संपलं. हा O राहिला शिल्लक, तो इथे समोर जोडून द्या. बघा कोण तयार झालं. मग R कार्बन R' C डबल बॉन्ड O म्हणजे कोण, केटोन्स आर फॉर्म. सिंपल रिएक्शन आहे. आता पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्ही याच रिएक्शन नुसार देऊ शकता. पहा बरं, व्हेन अल्किल नायट्राइल्स आर treated with Grignard reagent in presence of dry ether, then in first step magnesium complex or addition product is formed. In second step on hydrolysis by dilute hydrochloric acid it gives ketone. ठीक आहे. हे जनरल वाक्य लिहून टाकायचं, नाही लिहिलं रिएक्शन पाहून मार्क दिला जातो इथे. पण तुम्हाला काय काय पाहण्यात येतं, इथे ड्राय इथर लिहिलं की नाही, ऍडिशन प्रॉडक्ट मध्ये या व्हॅलन्सी मॅच झाल्या की नाही, योग्य प्रॉडक्ट लिहिला की नाही ते पाहण्यात येतं. चालेल. मग आता नियमामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, पुन्हा एकदा एक परमनंट, जिथे जिथे ग्रिग्नर रिएजंटच्या रिएक्शन येतील तिथे पहिल्या स्टेप मध्ये ड्राय इथर लिहिलंय की नाही चेक करणे. प्रत्येक वेळेला पहिल्या स्टेप मध्ये ऍडिशन प्रॉडक्ट तयार करायचा असतो. तो कसा तयार करायचा, ग्रिग्नर रिएजंट मधला अल्किल ग्रुप कार्बनला जोडायचा, शिल्लक राहिलं ते इथे समोर लिहून टाका, ऑक्सिजन असो की नायट्रोजन असो त्याच्या समोर लिहून टाकलं. मग
लिहिल्यानंतर ऍसिड हायड्रॉलिसिस करा, MgXOH नेहमी निघून जातो, नायट्रोजन आला तर अमोनियाच्या स्वरूपात तो निघून जातो, शिल्लक राहिलेला प्रॉडक्ट लिहून टाका. आता आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल घेऊया, म्हणजे केटोन कसं तयार होतं या पद्धतीनं हे तुमच्या लक्षात येईल. व्हेन इथेन नायट्राइल, चालेल, मिथिल सायनाइड म्हणा, इथेन नायट्राइल, व्हेन इट इज ट्रीटेड विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड घ्या, ब्रोमाइड घ्या, आयोडाइड घ्या. ठीक आहे, हा झाला ग्रिग्नर रिएजंट. कोणता केटोन पाहिजे त्यावरून तुम्हाला ठरवता येईल कोणता ग्रिग्नर रिएजंट घ्यायचा. मग आता इथे पहिल्या स्टेप मध्ये इथे काय लिहायचं असतं, ड्राय इथर हे लिहिलं. कोण तयार होतं, ऍडिशन प्रॉडक्ट. आता इथे डायरेक्ट लिहितो कसा, हा CH3 हा कार्बन, यातला अल्किल ग्रुप कार्बनला जोडला, जोडून दिला, एक बॉन्ड ब्रेक झाला, नायट्रोजनच्या समोर हा MgCl लिहून टाकला. हा झाला मेन प्रॉडक्ट, किंवा याला ऍडिशन प्रॉडक्ट म्हणा किंवा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणा. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो, याचं हायड्रॉलिसिस करतो, प्लस वॉटर H2O, नायट्रोजन आला तर 2 मॉलिक्यूल घ्यायचे वॉटरचे, अदरवाइज एक. हायड्रॉलिसिस बाय युझिंग डायल्यूट HCl हायड्रॉलिसिस. नेहमी मुख्य प्रॉडक्टच्या ऐवजी बाय प्रॉडक्ट हा MgXOH, X म्हणजे क्लोरीन आला इथे. नायट्रोजन जर असेल तर तो नेहमी अमोनियाच्या स्वरूपात बाहेर पडतो. आणि आता जे शिल्लक राहिलं ते लिहून टाका, हा MgClOH काढून टाका, NH3 एक ऑक्सिजन इथे जोडून द्या. हे बघा कोण तयार झालं, डायमिथिल केटोन, म्हणजेच कोण, ऍसिटोन तयार झाला, डायमिथिल केटोन. समजा मला दुसरा मेंबर पाहिजे, इथिल मिथिल केटोन घ्या, इथे C2H5, इथे आला हा ऍडिशन प्रॉडक्ट किंवा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, इथे आला C2H5, झालं इथिल मिथिल केटोन. समजा डायइथिल केटोन पाहिजे, मग इथे C2H5 घ्या, हा झाला ऍडिशन प्रॉडक्ट, इथेही C2H5, ओके, इट्स ऑल, झाला डायइथिल केटोन. आता एवढंच काय, तुम्हाला एरोमॅटिक केटोनही याच पद्धतीनं तयार करता येतो. कोण, एरोमॅटिक केटोन. समजा तुम्हाला आता इथे ते डायफिनिल केटोन तयार करायचं आहे, म्हणजे बेन्झोफिनॉन म्हटलं होतं आपण त्याला, आठवत आहे. बेन्झोफिनॉन तयार करायचं असेल तर आपण काय करूया मग आता, एरोमॅटिक केटोन तुम्हाला या पद्धतीनं तयार करता येतं. पद्धत सोपी आहे, रिॲक्शन जशीच्या तशीच आहे, फक्त मी आता इथे एरोमॅटिक कंपाऊंड तयार करणार आहे. त्यामुळे अल्किल ग्रुप मध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही एरोमॅटिक रिंग घ्या, तुम्हाला बेन्झोफिनॉन तयार झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ हा बेन्झोन नायट्राइल घेतोय मी आता, हा ही बेन्झीन रिंग आणि हा Cl, काही बिघडलं, बेन्झोन नायट्राइल, बेन्झीन नायट्राइल म्हणा. ठीक आहे, प्लस आता इथे मी घेतो आहे पुन्हा बेन्झीन रिंग R च्या ऐवजी, म्हणजे ही बेन्झीन रिंग, हा झाला आपला R, बरोबर आहे. MgCl घ्या, Br घ्या, I घ्या, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड, ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ठीक आहे, आता ऍडिशन प्रॉडक्ट तयार करा. कसं तयार होईल पहा बरं, ही बेन्झीन रिंग, हे उभ्या खालीवर लिहिलं तर हरकत नाही. आता काय होईल पहा, नेहमीप्रमाणे यातला अल्किल ग्रुप म्हणजे हा फिनिल ग्रुप, हा मी कार्बनला जोडतो, हात जोडला. ठीक आहे, एक तर रिंग दाखवा किंवा अल्टरनेट डबल बॉन्ड दाखवा, हे चालेल. आता हा एक बॉन्ड ब्रेक झाला, 2 शिल्लक राहिले, नायट्रोजनच्या समोर काय लिहायचं तुम्हाला, हा नायट्रोजन आणि MgCl, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, चालतं आहे. हा झाला कोण, ऍडिशन प्रॉडक्ट, म्हणजेच कोण, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आता काय करायचं तुम्हाला, त्याचं हायड्रॉलिसिस. याच्यात नायट्रोजन आला तर 2 वॉटर मॉलिक्यूल, हे झालं हायड्रॉलिसिस, कोणाच्या थ्रू, डायल्यूट HCl. मग नेहमीप्रमाणे अमोनिया, नायट्रोजन असेल तर प्रत्येक वेळेला तो कोणाच्या स्वरूपात बाहेर पडतो, अमोनियाच्या, आणि हे MgXOH हाही झाला बाय प्रॉडक्ट. जे शिल्लक राहिलं ते लिहून टाका, हा ऑक्सिजन शिल्लक राहतो, हा इथे कार्बनच्या समोर जोडून द्या. बघा आपल्याला बेन्झोफिनॉन तयार झालेला दिसून येतो, बरोबर आहे. हा झालं C डबल बॉन्ड O, जसं डायमिथिल केटोन आहे तसं हे कोण तयार झालं, डायफिनिल केटोन, म्हणजेच कोण, बेन्झोफिनॉन. तर अशा पद्धतीनं आपल्याला अल्किल नायट्राइल पासून अल्डिहाइड पण तयार करता यायला लागले.
तिथे स्टीफन रिॲक्शन होती अल्डिहाइड तयार करण्यासाठी. स्टॅनस क्लोराईड HCl वापरून रिडक्शन केलं होतं, इमिन हायड्रोक्लोराईड तयार होतो, त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस करून अल्डिहाइड तयार होतात. तर केटोन तयार करण्यासाठी जेव्हा अल्किल सायनाइडवर ग्रिग्नर्ट रिएजंटचे रिॲक्शन होते तेव्हा असे केटोन तयार होतात. ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक दोन्ही प्रकारचे केटोन्स आपण इथे तयार करून दाखवले. बरोबर आहे. आता इथे तिसरी पद्धत संपली आपली. पहिली बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, दुसरी फ्रॉम ऍसिड क्लोराईड अल्डिहाइड केटोन दोन्ही मेंबर तयार करून दाखवतोय आपण सोबत सोबत. आणि तिसरी होती फ्रॉम अल्किल नायट्राइल किंवा अल्किल सायनाइड पासून. आता चौथी जी पद्धत आहे इट इज ओनली फॉर बेन्झाल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड केटोनही नाही आहेत त्यात, हे केटोन तयार झालं इथे. बरोबर आहे. तर जी तिसरी पद्धत, चौथी पद्धत जी आहे तिसरी नाही चौथी, तर ती आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे बेन्झाल्डिहाइड तयार करण्यासाठी आपल्याला आणखी 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. म्हणजे चौथ्या मेथडमध्ये आपल्याला किती 4 रिॲक्शन घ्यायच्या आहेत. पहिली रिॲक्शन फ्रॉम टोल्यून, दुसरी फ्रॉम टोल्यून, तिसरी फ्रॉम टोल्यून. टोल्यून म्हणजे कोण? मिथिल बेन्झीन. ठीक आहे. 3 रिॲक्शन मिथिल बेन्झीन पासून बेन्झाल्डिहाइड कसं तयार करतात. आणि चौथी पद्धत ती गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन असं नाव आहे त्याला. तर बेन्झीनचं फॉर्म्युलेशन केलं जातं, बेन्झीन पासून बेन्झाल्डिहाइड तयार करण्याची ती पद्धत आहे. म्हणजे चौथ्या पद्धतीमध्ये आपल्याला फक्त कोण तयार करून दाखवायचं? बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यात किती पद्धती? 4. त्या महत्वाच्या आहेत पण अगदी सोप्या आहेत. त्या रिॲक्शन बॅलन्स करायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण तुम्हाला त्या पुस्तकातही बॅलन्सर स्टेटमध्ये दिलेले आहे. आपण बॅलन्स करत बसण्याची गरज नाही. फक्त रिॲक्टंट प्रॉडक्ट लिहित चला, सोपा आहे तो. चालेल. तर तो आपण चौथ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. लेसन 3 थर्ड लेसन 3 प्रिपरेशन इंट्रोडक्शन संपलं. चौथ्या लेसन मध्ये आपण चौथी प्रिपरेशन घेऊया. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा. पुरे करू आज.